नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या ही झोपी गेलेली असते. कावेरी आता तिच्या जवळ येते, कारण डॉक्टर आता ऐश्वर्याला चेक करून निघून जातात. तेव्हा कावेरीला आता ऐश्वर्याची ही अवस्था बघवत नाही, तिला काळजी वाटते. परंतु ऐश्वर्याचा राग सुद्धा तिला खूप येतो. तेव्हा आता ऐश्वर्याच्या काळजीने मात्र कावेरी तिच्याजवळ बसते आणि तिच्या डोक्यावर हात ठेवते. परंतु आता ही नालायक ऐश्वर्या लगेच उठते आणि लगेच कावेरीचा हात मागे असा झिडकारून देते. तेव्हा कावेरीला खूप वाईट वाटतं आणि ऐश्वर्या आता उठून बसते आणि कावेरीला आता रागाने म्हणते की हे बघ, मला कोणाच्या सिंपतीची गरज नाही, माझ्या डोक्यावर हात ठेवायचा नाही. आणि काय ग, तू का आलीस येथे माझ्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी? तू जा इथून. तेव्हा कावेरी बोलायला जाते तर ऐश्वर्या रागाने म्हणते की हे बघ, ऐक, तू काही बोलू नको, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आणि तुझ्याशी मला बोलायचं सुद्धा नाही. आणि तुमच्या त्या डॉक्टरांना सुद्धा सांग की मी त्यांचं काही दिलेलं औषध वगैरे काही घेणार नाही म्हणून. माझ्या जखमा काही अशा वरवरच्या नाहीत की तुमच्या त्या फालतू औषधाने बऱ्या होत. तेव्हा कावेरी पुन्हा ऐश्वर्याचा हात धरायला जाते आणि बाळा, अगं ऐक ना, प्लीज असं बोलू नकोस. परंतु आता ऐश्वर्या पुन्हा तो हात झिडकारते आणि एक काम कर, तू येथून निघून जा, मला खरंच तुझ्याशी एक शब्द सुद्धा बोलायचं नाही, मला आता एकटीला राहून दे. कावेरी खूप विनवण्या करते, परंतु आता ही ढोंगी ऐश्वर्या कुणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. स्वतःच्या आईचा सुद्धा ती इतका अपमान करते. तेव्हा कावेरीचा जीव गुदतो. कावेरी म्हणते की अगं ऐश्वर्या म्हणते की हे बघ मॉम, मी तुला एकदा सांगितलं ते नाही का कळत? पण तरी सुद्धा आईचा जीव आपल्या लेकीसाठी धावतो. तरी सुद्धा आता कावेरी पुन्हा ऐशूचा हात धरते. परंतु ऐश्वर्या आता इतकी ओरडते, अगदी राक्षसासारखं ती ओरडलेली असते की अगं जा म्हणते ना, मी तुला एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? अगदी कावेरीवर दात खात म्हणते की जा ना, एकदा सांगितलं ना मी तुला. शेवटी कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि कावेरी तेथून उठून बाहेर जाते. त्यानंतर आता इकडे सारंगची काळजी असणारी आजी घाईने सारंगकडे रूम मध्ये येते. तर आजीला बघून आता लगेच सारंग आणखीनच रडायला सुरुवात करतो. आजीचे पाय धरून खूप असा रडतो. आजी म्हणते की सारंग बाळा, अरे रडायचं नाही, उठ बरं, रडू नकोस. तेव्हा आता सारंग आजी करत खूप रडतो. अजिबात रडायचं नाही बाळा, डोळ्यातून पाणी काढायचं नाही. तेव्हा आता आजी त्याला उठून वर बसवते आणि आता सारंग रडत म्हणतो की आजी, अगं तुला माहिती आहे का, तू येथे नव्हती तेव्हा काय काय घडले ते? त्यावर आता आजी म्हणते की हो ना, अरे मला सगळं काही कळलेलं आहे. अरे जे कळायचं होतं ते कळलं, आपल्या गुंडीला त्यांनी घराच्या बाहेर काढलं. तेव्हा आता सारंग सुद्धा आजीला म्हणतो की आजी, अगं ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढलं ना, तेच बरोबर आहे. तेव्हा आता आजी तर अगदी डोळे वटारत सारंगकडे बघते. अरे सारंग काय बोलतो? अरे हे सर्व काही जे बोलतो ते तूच बोलतो ना, असे विचारते. त्यावर आता सारंग म्हणतो की हो आजी, मीच बोलतो. हे बघ आजी, काल जेव्हा मी त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांच्याविषयी मला खरंच खूप वाईट वाटत होतं. पण आजी हे बघ, आज मी सगळ्या गोष्टीचा अगदी शांतपणे विचार केला. तेव्हा मला एक जाणवलं की अगं बायको म्हणून असलं तर काय झालं, चूक ती शेवटी चूकच असते. यापुढे मात्र मी ठरवलं की ऐश्वर्याचा विचार करायचा नाही म्हणून. तेव्हा आता आजी तर सारंगचे कान भरायला तयारच असते. आजी म्हणते की सारंग, अरे हे तू नाही बोलत, तिच्याविषयी जे काही तुझ्या मनात मत आहे ना, तर ते मन तुला हे सर्व बोलायला भाग पाडते. त्यावर आता सारंग म्हणतो की आजी, अगं तू असं कसं म्हणते? हे बघ, आम्ही सगळ्यांनी आपापलं मत कुटुंब कलशामध्ये टाकून त्यांना घराच्या बाहेर काढ, कारण आता सर्वांना खात्री पटलेली आहे की ऐश्वर्या गुन्हेगार आहे आणि मला सुद्धा आता ती खात्री पडलेली आहे. तेव्हा आता आजी म्हणते की अरे बाकीच्यांचं मरून दे, परंतु हे बघ, मी तुला मला तुझ्याबद्दल सांग बरं, तुझी कशी खात्री पटली? नाना बोललेत म्हणून का? तेव्हा आता सारंग म्हणतो की हो आजी, नानांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं की त्यांना ढकलणारी ऐश्वर्याच होती आणि ऐश्वर्यामुळेच या घरामध्ये इतके दिवस वाद सुरू आहेत. दादा आणि वहिनींना त्यांच्यामुळेच घराच्या बाहेर जावं लागलं. त्यांनी सगळ्यांची मनही कुलुषित केली आणि हे घर मात्र दूषित केलं. तेव्हा आता आजी म्हणते की काय बोलतोस, मन कुलुषित आणि घर दूषित? हे जे काही बोलतो ना, ते सगळी भाषा त्या जानकीची आहे. हे बघ, अरे मी तुला नक्की खात्रीने सांगते की तिने माझ्या गुंडीला बदनाम केलं, बदनाम. तेव्हा आता सारंग म्हणतो की आजी, तू बघ, ऐश्वर्याच्या बाजूने बोलू नको. अगं नानांनी स्वतः सांगितलं की ऐश्वर्यानेच त्यांना ढकलले म्हणून, मग तरी सुद्धा आजी, अगं तू कसे काय ऐश्वर्याची बाजू घेऊ शकतेस ग? त्यावर आजी म्हणते की अरे कारण असं आहे की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. नानांनी सांगितलं ना त्यांना जिन्यावरून जानकीने नाही तर ऐश्वर्याने ढकललं म्हणून. आणि सारंग म्हणतो की हो आजी. तर आजी म्हणते की अरे हे सगळं काही नानांनी सांगितले म्हणून तुम्ही लगेच सर्व खरं मानतात का? आणि हे बघ, एका दृष्टीने विचार कर, हे जे काही असेल ते सर्व खरं नसेल तर? तेव्हा आता आजी मात्र सारंगच्या डोक्यात आणखीनच भडकवण्याचा प्रयत्न करते आणि ऐश्वर्या कशी खरं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता इकडे
इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये आपल्या लग्नाचा अल्बम घेते आणि तोच अल्बम ती बघत असते जो सारंग बघत असतो। आणि तेवढ्यात मात्र कावेरीचा जीव पुन्हा आपल्या लेकीसाठी धावतो। ती तिच्यासाठी जेवण घेऊन येते। आयशू, अगं बाळा 2 घास खाऊन घे। तेव्हा ऐश्वर्या अल्बम बघता बघता म्हणते की काय तू माझ्यासाठी जेवण आणलंस आणि कशाला आणलंस? मी तिकडे मार आणि शिव्या खाऊन आलेले आहे आणि अपमानाचे घोट सुद्धा मी पिऊन आले आणि तू तर मला जेवण घेऊन आलीस। त्यामुळे मॉम तू एक काम कर बरं, त्यातनं विष घाल आणि ते मला खाऊ घाल। तेव्हा आता कावेरी म्हणते की आयशू अगं असं का बोलते? मला सांग बरं बाळा, तुला बरं वाटत नाही का? तुला काही त्रास होतो का? म्हणून ती अगदी प्रेमाने ऐश्वर्याला जवळ घेते। परंतु ऐश्वर्या पुन्हा तिला बाजूला लोटते आणि रागाने म्हणते की अगं माझं आयुष्य बर्बाद करून आता खोटी काळजी मला कशाला दाखवते? तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं मी काय केलं? तर ऐश्वर्या म्हणते की अगं मॉम जे काही केलं ते सगळं तूच केलं। तुला तर खूप हौस होती त्या रणदिव्यांच्या घरात मला लग्न करून पाठवण्याची। झालं ना मग तुझी हौस शेवटी फिटली ना? शेवटी तुझ्या मनासारखं झालं ना? आणि येथे बघ खरंच मला इतका दम घोटतोय। अगं माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी इतकी आनंदी होते, येथे सुख खुशी होते, तरी सुद्धा तुला ते देखवलं नाही। अगं त्या जानकी बरोबर गोड गोड बोलणारी तूच होतीस आणि सौमित्रला सोडवणारी तूच होती। त्यानंतर तू मला लग्न करून त्या घरामध्ये पाठवलं, हे सुद्धा तूच करणारी होती। बघितलंस का अगं त्या जानकीने काय केलं? एका रिजेक्टेड पीस सारखं मला परत आणून या घरामध्ये टाकलं। आणि तेव्हा तू काय केलं की इकडे जेव्हा हे सर्व सुरू होतं तेव्हा तू तर एका पुतळ्यासारखी उभी होती। एका शब्दाने तू त्या जानकीला काही म्हणली नाही। तेव्हा तुझ्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही। तेव्हा आता कावेरी म्हणते की ऐश्वर्या हे बघ समजून घे मला। तर आता ऐश्वर्या म्हणते की अगं एकही शब्द बोलू नकोस। जे मला दिसायचं होतं ते मला सगळं काही दिसलं की त्या घरातील माणसं कशी होती, सगळ्यांची मनं मला दिसलीत आणि मला हे कळून सुद्धा चुकलं येथे माझ्याच घरात माझं असं कोणीच नाही, ते सगळेजण अगदी फेक आहेत फेक। तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं बाळा असं नाही, तू असं विचार करू नको। त्यानंतर आता इकडे आजी मात्र सारंगचे आणखीन कान भरते। आजी म्हणते की हे बघ अरे नाण्याच्या 2 बाजू असतात, एक गोष्ट लक्षात घे, येथे प्रॉपर्टी कुणाच्या नावावर आहे? त्यावर आता सारंग म्हणतो की ऋषिकेश दादाच्या। तेव्हा आता आजी म्हणते की शाबास। आणि हे बघ कंपनी कुणाच्या नावावर आहे? तर आता सारंग म्हणतो की जानकी वहिनींची। तेव्हा आजी म्हणते की हे बघ आता घरातील सर्व काही हक्क ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्या हातात आहे। मी तुला जे सांगते ते कळतंय ना? बाकी कुणाच्या घरात या हातामध्ये काहीच नाही। आणि हे बघ सत्ता ही ऋषिकेशच्या हातात आहे, म्हणून सगळी काही हुकूमत आता जानकी चालवते। आणि हेच आता नानांना कळलं असेल आणि हेच त्यांना कळून चुकलं असेल की आता ते उतरत्या वयात आहे। अरे ती त्यांची बायको आहे जिच्यावर त्यांचा खूप असा जीव, म्हणजे सुमित्रावर नानांचा किती जीव आहे। आणि जर जानकीने त्या दोघांना घराच्या बाहेर काढलं तर मग ते काय करणार याचा विचार त्यांनी केला असेल। त्यावर आता तरी सुद्धा सारंग म्हणतो की नाही अगं आजी तू काही पण बोलतेस, कारण जानकी वहिनी आई आणि नाना या दोघांना कशाला घराच्या बाहेर काढेल बरं? त्यावर आता आजी म्हणते की अरे कारण हे कलियुग आहे, त्यावर तू विश्वास ठेव, शेवटी आपण जे करतो शेवटी तेच होतं। अरे नानांनी काय केलं हे तर तुझ्या लक्षात आहे ना? तेव्हा सारंग म्हणतो की काय? आजी म्हणते की अरे त्यांनी जानकीवर बोट रोखून जानकीला आणि तिच्या नवऱ्याला आणि त्यांच्या त्या मुलीला या सगळ्यांना त्यांनी घराच्या बाहेर पाठवलं आणि वनवासात पाठवलं। मग उद्या जानकी त्यांच्या बरोबर असंच काही करणार नाही याची काय गॅरंटी देणार रे? अरे हेच नानांच्या लक्षात आले असेल मग जानकी फक्त त्यांनाच नाही तुम्हाला सगळ्यांना ती घराच्या बाहेर काढू शकते। तेव्हा काय होईल याचा विचार नानांनी केला नसेल ना, म्हणूनच आज नाना आणि त्यांना या सगळ्यामुळे जानकीची भीती वाटली असेल, म्हणून त्यांनी जानकीचं नाव न घेता ऐश्वर्याचं नाव घेतलं असेल आणि सगळ्यांनी मिळून त्यांना घराच्या बाहेर काढलं। आणि सारंग हे जे काही मी तुला सांगितलं तर ही नाण्याची खरी आणि दुसरी खरी बाजू आहे। तेव्हा सारंग विचार करतो आणि आजीला म्हणतो की हे बघ आजी अगं नाना असा नाही करणार। तेव्हा आजी म्हणते की का करणार नाही? अरे जेव्हा ऐश्वर्या या घरात होती तेव्हा मग ऐश्वर्यावर नानांनी अगोदर बोट का रोखलं नसेल, त्यांनी जानकीवर का आरोप केले असेल याचं उत्तर तुझ्याकडे आहे का? नाही ना? म्हणूनच अरे सारंग मी तुला समजावते की दिसतं तसं नसतं, म्हणूनच शेवटी जग फसतं। अरे सारंग लक्षात घे फक्त तुझ्या जगात शेती आणि माती एवढंच आहे, म्हणून सगळेजण अगदी तुला माती समजतात। अरे मी तुला जे सांगते ते ऐकण्याचा प्रयत्न कर। अरे ऐश्वर्याने काय केलं? अरे ह्या मातीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला रे। अरे स्वतःचं असं स्थान तिने तुला मिळवून दिलं। अरे ती कायम तुझ्या बाजूने आणि तुझ्या बरोबर उभी होती, हो का नाही? तेव्हा सारंगला आता आजीचं म्हणणं पटायला सुरुवात
सुरुवात होती. तो फक्त मान डोलावत असतो हो म्हणून. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, अरे ती फक्त तुझ्याबरोबर होती, अरे तिने कायम तुझी साथ सोडली नाही, कायम ती तुझ्या बाजूनेच लढत आली. मग आता मला सांग बरं, या क्षणाला तिला कुणाची गरज आहे ते? अरे या क्षणाला तुझी तिला आता गरज आहे. त्यामुळे लक्षात येते का सारंग, मी तुला काय सांगते, तू तिला एकटीला सोडू नकोस. तेव्हा आता बरोबर आजी सारंगवर आपला निशाणा बसवते आणि शेवटी नंदीबैलासारखा मान डोलावणारा सारंग शेवटी आजीच्या बोलण्यामध्ये अडकतो. आणि एक गोष्ट लक्षात घे सारंग, अरे ऐश्वर्या तिच्या नावापुढे कुणाचं नाव लावते? ऐश्वर्या, सारंग, रणदिवे. मग आता तूच विचार कर की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे, आणि तो पण तुझ्या डोक्याने कर. असे बोलून आता आजी बरोबर सारंगवर निशाणा मारते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे कावेरी ऐश्वर्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. अगं तू जेवण कर, तू उपाशी आहे, पोटात काही नाही म्हणून तुझी चिडचिड होते. घे बरं जेवण करून घे, 2 घास खाऊन घे. ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. ती म्हणते की हो ना आई, तुझी इच्छा आहे ना, मी 2 घास खाते आणि मी खाल्ल्यानंतर तुझ्या मनाला बरं वाटेल आणि खाते मी. आणि हे बघ तुझी मुलगी खाते म्हणून आता अल्बम मधील एक फोटो काढते, तो फाडते आणि त्याच्या चिटुऱ्या आहे तर ती तोंडामध्ये घालते आणि त्या अन्नासारखं चावते. आणि हे बघ तुझी मुलगी खाते, अगदी वेड्यासारखी ही ऐश्वर्या आता करायला सुरुवात करते. हे सर्व बघून आता कावेरीला आणखीन वाईट वाटतं, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कावेरी ओरडते की ऐशू अगं हे काय करतेस? परंतु ऐशू आता एक एक फोटो फाडत असते आणि त्याच्या चिठोऱ्या करून तोंडामध्ये घालत असते. तेव्हा आता ऐश्वर्या एकदम अशी पागल झाल्यासारखं करते, अगदी वेड्यासारखी सगळे फोटो फाडते, तोंडामध्ये कोंबत असते. आणि आता कावेरी हे सर्व धक्क्याने बघत असते. कावेरीला काही सुचत नाही की ह्या मुलीला काय झालं. कावेरी आता रडत रडत ओरडते, परंतु ऐश्वर्या सगळे काही फोटो फाडते, जेवढे तोंडात कोंबता येईल तेवढे कोंबते आणि बाकीचे अगदी उधळून त्या चिठोऱ्या देत असते. आता जो काही हा प्रकार सुरू आहे तर कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्याने खरंच अख्खे फोटोच्या चिठोऱ्या खाल्लेल्या असतात, अगदी वेड्यासारखं तिचंही सुरूच असतं. तेव्हा कावेरी धावतच आहो आहो म्हणून सायजीला आवाज देत येते. इतकी घाबरलेली असते कावेरी अगदी घामाघूम झालेली असते. परंतु हा डरकाळी फोडणारा सायजी ओरडतो, अहो काय झालं तुम्हाला इतकं बोंबलायला? आता कावेरी म्हणते की अहो लवकर चला, आपली ऐश्वर्या कसं तरी करते. तेव्हा सायजी म्हणतो की काय सांगतो? तर कावेरी म्हणते की हो, मला तर असं वाटतं की तिच्या डोसक्यावर परिणाम झाला की काय. अहो तिला भूताबिताने झपाटलं नसेल ना. तेव्हा सायजी कावेरीवरच ओरडतो. कावेरीला म्हणतो की अगं तुझ्या डोसक्यावर परिणाम झाल्यासारखं तू वागते. अगं तिला भूताने नाही तर दुःखाने झपाटलेलं आहे आणि हे जे काही होतं ना ते सगळं त्या रणदिव्यांच्यामुळे होतं. त्यांच्यामुळे आज माझ्या मुलीला इतका त्रास होतोय. आता मी त्या रणदेव्यांना नाही सोडणार. माझ्या मुलीला त्यांनी जो काही त्रास दिला त्या सगळ्या त्रासाची किंमत मी वसूल करणार म्हणजे करणारच. त्या रणदेव्यांना मी आता नाही सोड. त्यानंतर मात्र आता इकडे रणदेव्यांच्या घरामध्ये रामनवमीचा खूप छान कार्यक्रम असतो. रामाचा जन्म होणार असतो, पूजा वगैरे खूप काही छान वगैरे केलेली असते. रामाचा पाळणा म्हणला जात असतो. जानकी, अवंतिका आणि ओवी आणि आजी मात्र अगदी खूप छान असे गात असतात. तेवढ्यात मात्र जानकीची पूजेची सुद्धा तयारी सुरू असते आणि अवंतिका तिला मदत करत असते. तेव्हा नाना, ऋषिकेश आणि सुमित्रा अगदी खुश होऊन तेथे असतात आणि सुमित्रा सुद्धा आता छान असा पाळणा त्यांना म्हणू लागत असते. रामाचा जन्म कसा झाला हे सर्व काही जानकी आता ओवीला समजावते आणि तेवढ्यात ओवी म्हणते की आई मला प्रसाद दे ना. तर जानकी म्हणते की अगं ओवी बाळा, मी तुला किती वेळेस समजावलं की प्रसाद हा पूजा झाल्यानंतर. आणि हे बघ ओवी, अगं तुझ्यासारखे श्रीराम सुद्धा हट्टी होते आणि श्रीरामांनी काय केलं, कौशल्य आईकडे हट्ट धर, मला तो आकाशातील चंद्र हवा म्हणजे हवा. तेव्हा आता ओवी विचारते की आई अगं मग काय झालं. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं आई ती आई असते, आईला बरोबर माहिती असते आपल्या मुलांचे हट्ट कसे पुरवायचे ते. जानकी म्हणते की अगं मग कौशल्य आईने काय असे हट्ट पूर्ण केला की त्यांनी श्रीरामांपुढे आरसा धरला आणि चंद्रांचं प्रतिबिंब आहे ते बरोबर त्या आरशामध्ये दिसलं पाहिजे. आणि हे बघ मग काय झालं, चंद्र आता इतक्या जवळ बघून श्रीराम प्रभू अगदी खुश झाले. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि खुश होतात. तर ओवी विचारते की आई अगं पण रामाची पूजा का करतात बरं. तेव्हा आता जानकी सांगते की ओवी, श्रीराम असो किंवा श्रीकृष्ण असो, सगळेच गुण हे चांगल्या रूपांचं प्रतीक असतं. श्रीरामांनी कुटुंब धरून ठेवलं, वडिलांना देव मानलं आणि त्यांना एक नाही तर अनेक असे आया होत आणि त्यांनी प्रत्येक आईला आधार दिला. अगदी त्यांना वनवासात पाठवलेल्या कैकेयी आईला सुद्धा त्यांनी आधार दिला. अगं तुला माहिती आहे का, त्यांनी मोह जिंकला, स्त्री सत्ता कोणत्याच गोष्टीची हाव केली नाही.
इमोशनली जे जे त्यांच्यावर आहे अवलंबून होते त्या सगळ्याचा अवलंब त्यांनी केला। आणि हे बघ ओवी ह्या सगळ्या त्यांच्या छान गुणापैकी एक जरी आपण त्यांचा गुण घेतला तर हे बघ आपल्यातील जो रावण असतो ना ते आपोआप जळून जाईल। आणि तेवढ्यात आता सगळी काही सांगून झाल्यानंतर कहाणी शर्वरी आणि विक्रांत आलेली दिसतात। त्यांना बघून आता सर्वांना खूप असा आनंद होतो। ओवी धावत जाते आणि आत्तूला मिठी मारते। तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं चिंगू तू कशी आहेस? आणि बापरे लिपस्टिक वगैरे सर्व काही लावून अगं सगळं काही छान तयार झालीस तू। तेव्हा जानकी म्हणते की मग काय अवंतिका काकूने तिला तयार केलं। तेव्हा आता अवंतिका शर्वरी जवळ येते आणि खरंच खूप छान दिसताय असं आता खुश होत ती शर्वरीला म्हणते। तेव्हा आता सर्वजण अगदी खुश होतात तर शर्वरी आजीजवळ येते। आजी म्हणते की हे बघ माझी नवीन साडी कशी आहे बरं? तेव्हा शर्वरी म्हणते की हो आजी छान आहे आणि आज सगळेच छान दिसतात। खरंच हे सर्व बघून खूप बरं वाटतंय। तर जानकी म्हणते की हो ना वंश तुम्ही अगदी वेळेत आला। तेव्हा मात्र आता विक्रम म्हणतो की आम्हाला रणदिव्यांच्या घरात आल्याशिवाय होतच नाही, कधीही येऊ असं होतं। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना जावई बाप्पू आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं की तुम्ही कधी तुम्ही आल्यानंतर खरंच आम्हाला खूप छान वाटतं। तेव्हा आता शर्वरी विचारते की आजी अगं तू केव्हा आलीस? तेव्हा आजी म्हणते की अगं मला कितीतरी वर्ष झालीत येऊन। मी तेवढ्यात गुरुजी येतात तर आजी मोठ्याने ओरडते की अगं बाई गुरुजी सुद्धा आले। तेव्हा गुरुजी अगदी आतमध्ये येतात, सर्वजण त्यांना अगदी मानाने आत बोलावतात। गुरुजी जानकीला विचारतात की जानकी बहिणी पूजेची सर्व तयारी झालीत ना? तेव्हा जानकी म्हणते की हो सगळी तयारी करून ठेवलेली आहे, बाकी तुम्ही सगळं बघून घ्या। त्यानंतर सुमित्रा चहा आणि कॉफी याबद्दल गुरुजींना विचारते तर गुरुजी म्हणतात की नाही आता 12 नंतर आणि अगोदर मात्र पूजा सुरू करावी लागेल आणि सर्वांनी आता जोडी येथे बसा म्हणून गुरुजी सर्वांना बसायला सांगतात। तेव्हा जानकी आता गुलाबदादांना 2 पाट आणायला सांगते। तेव्हा गुरुजी आता जोडीने बसलेल्या सर्व पुरुषांना म्हणतात की सर्वांनी आपल्या कपाळाला गंध लावा। सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश, जानकी, विक्रम आणि शर्वरी हे पूजेसाठी बसतात। तेवढ्यात आता सारंग बाहेर येतो। सारंग मात्र आता ह्या सर्व जोड्यांना एकत्र बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि त्याला ऐश्वर्या समोर आल्याचं स्वप्न दिसतं। ऐश्वर्या नटून थटून येते आणि सारंगला म्हणते की सारंग चला बरं उशीर होतोय आणि कशी दिसते मी? तेव्हा सारंगचा चेहरा लगेच खुलतो आणि सारंग लगेच वळून बघतो तर काय ऐश्वर्या गायब असते आणि सारंगचंही स्वप्न असतं। तेव्हा सारंग आता इकडे तिकडे बघतो, ऐश्वर्या कुठेही त्याला दिसत नाही म्हणून त्याचा चेहरा पुन्हा आता अगदी नर्वस सारखा होतो। तेव्हा आता सारंग अगदी तेथे बाकावर बसायला येतो। तेव्हा त्याला आजीचं सगळं काही बोलणं आठवतं। सर्वजण पूजा करण्यामध्ये अगदी मग्न असतात। मनोभावाने ते आता रामाची पूजा करतात, परंतु सारंग मात्र आजीच्या बोलण्याचा विचारत असतो। तेव्हा आता मनोभावाने नमस्कार केल्यानंतर आता गुरुजी म्हणतात की श्रीराम यांच्या जन्माचा मुहूर्त जवळ आलेला आहे आणि पाळणा मात्र कोण हलवणार आता? तेव्हा आता जानकी शर्वरी वंशाकडे बोट दाखवते आणि शर्वरी वंश तर शर्वरी अगदी खुश होते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी त्या माझ्या नणंद आहेत त्याच हलवतील। तेव्हा गुरुजी आता विचार करत असतात आणि आता शर्वरी आणि विक्रांत जोडीने मात्र रामाचा हा पाळणा हलवत असतात। तेव्हा आता मनोभावाने सर्वजण नमस्कार करून असतात तर आता आजीचा तोरा लगेच आता बडबड करायला सुरुवात होतो। तर लगेच आजी म्हणते की शरू अगं आता हा उत्साहाचा पाळणा हलवायचा बंद कर, अगं आता मात्र या घरामध्ये खरा पाळणा हलवून दे। तेव्हा आता शर्वरी अगदी खाली मान घालते, अगं हे बघ ना तुझ्या लग्नाला 2 वर्ष झालेली आहेत, मग या घरामध्ये खरा पाळणा कधी हलणार? तेव्हा आता जानकी म्हणते की आजी अहो काय बोलतात? तेव्हा शर्वरीला आणखीनच वाईट वाटतं। आजी म्हणते की अगं तुझ्या त्या रामाला सांग की तुझ्या पोटी राम बाळ जन्माला येऊन, नाहीतर हे बघ तुझं काही खरं नाही आणि कशाला सुद्धा अर्थ नाही। तेव्हा मात्र आता शर्वरी लगेच आजी असं बोलून रागाने आत जायला निघते। तेव्हा आजी म्हणते की अगं मी आपलं, परंतु आता सर्वांना खूप वाईट वाटतं। शर्वरी लगेच आत निघून जाते। सर्वजण शर्वरी वंश, जानकी आणि सुमित्रा करत असतात। तेव्हा आता विक्रांत, ऋषिकेश, सौमित्र उठून उभे राहतात। सुमित्रा आजीवरच रागावते की आई अगं काय केलंस तू? तेव्हा आता आजी म्हणते की अगं मी काय केलं, मी तर बरोबरच बोललं, मी काही चुकीचे बोलले का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आई अगं तुला कुठे आणि केव्हा काय बोलावं हे कळत नाही, अगं सणासुदीच्या दिवशी तू कशाला तिचं मन दुखवलं? जानकीला सुद्धा राग येतो। जानकी म्हणते की हे बघ आजी अहो तुम्ही जे काही बोललात ना ते आम्हाला कुणालाच पटलेलं नाही, काय गरज होती बरं तुम्हाला त्यांचं मन दुखवण्याची? जानकीच्या डोळ्यात पाणी येतं। ती सुमित्राला म्हणते की आई थांबा मी शर्वरी वंशाकडे जाऊन येते, म्हणून धावतच ती आता शर्वरी वंशाच्या रूम मध्ये येते। तेव्हा आता गुरुजी विचारतात की आता पाळणा कोण हलवणार? तर सुमित्रा म्हणते की आता पाळणा हा शर्वरीच हलवेल, जानकी तिला घेऊन येईल। तेव्हा आता अवंतिकाला आजीचा खूप राग येतो। अवंतिका म्हणते की मला असं वाटतं की आजींना सुद्धा त्या ऐश्वर्याकडेच पाठवून द्यायला हवं, स्वतः एक बाई असून दुसऱ्या बाईला
कसं असं बोलू शकतात? शरूताईंना किती त्रास झाला असेल माहिती आहे का? रडत असतील त्या. तेव्हा आता शर्वरी आतमध्ये येते. शर्वरीला खूप असं वाईट वाटतं. शर्वरी आता खूप रडत असते. जानकी येते आणि शर्वरीला समजावते की शर्वरी वंश. शर्वरी खूप रडत असते आणि ती जानकीला म्हणते की सॉरी वहिनी, मी खरंच उगाच आले हो इकडे येऊन तुमच्या घरातील पूजा खराब केली. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो शर्वरी वंश, तुम्ही असं का बोलता? अहो हे घर तुमचं नाही का? तेव्हा आता शर्वरी म्हणते की माझं घर, ज्या घरात माझीच माणसं मला परक्यासारखं टोचून बोलतात, मग ते घर माझं कसं होईल? आणि मला मूल होत नाही, यात माझा काय गुन्हा आहे? तेव्हा शर्वरी रडते. तर जानकी म्हणते की शर्वरी वंश, अगोदर शांत व्हा बरं. तुम्ही असा विचार का करतात? तुमचे प्रयत्न सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं वहिनी, पण प्रयत्नांना यश आलं नाही आणि मग त्या प्रयत्नांची कदर नसते ग वहिनी. आणि हे बघ, एखादी स्त्री रोज वेगवेगळ्या इमोशन्स मधून जात असते, काय काय गोष्टी फेस करत असते याची कुणाला काही पडलेली नसते. येथे फक्त त्या स्त्रीला मूल होतं की नाही हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्या स्त्रीला मूल तर अगोदर व्हायलाच हवं. म्हणजे लोक तर तिला बोलायला टपलीच असते. म्हणजे आज जसं आजी सर्वांना बोलते, उद्या बाकीचे सर्वजण बोलतील. तेव्हा आता जानकी म्हणते की शर्वरी वंश, जोपर्यंत तुमचे दादा आणि वहिनी हे तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही म्हणून. आणि राहिला प्रश्न आजीचा. आजीचा आपल्याला स्वभाव तर माहितीच आहे. आजी आपल्या जुन्या विचारांच्या आहेत, त्यामुळे त्यांच्या ह्या स्वभावाकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही जर त्यांच्या विचाराकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हालाच बरं वाटेल. तेव्हा आता शर्वरी म्हणते की वहिनी, तुला नाही कळणार हे. अगं तुला एक गोड मुलगी आहे, त्यामुळे तुला माझं दुःख नाही कळणार. कसंही का असे ना, परंतु मूल एक व्हायला हवं. आणि मूल नसेल तर तुम्ही बायको म्हणून, एक बहीण म्हणून, मुलगी म्हणून वाया गेलात. तोपर्यंत तुम्ही एक बहीण आणि एक मुलगी कुणाच्याच नाही असू शकत. अगं जानकी वहिनी, सासूबाई जरी मला भेटल्या तरी सुद्धा त्या टोमणे मारतातच. आणि आता इकडे माहेरी सुद्धा मला सगळेजण टोमणे मारायला लागलेत. तेव्हा आता जानकी समजावते. जानकी म्हणते की हे वंश, अहो तुम्ही याकडे कधीपासून लक्ष द्यायला लागला? तुम्ही समजवत असतात ना याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून. आणि तुम्ही किती स्ट्रॉंग आहात आणि किती सक्षम आहात हे माझ्यापेक्षा दुसरं कोण सांगू शकेल? मी तुम्हाला एक गंमत सांगते. हे बघा, मला हे मान्य आहे की आई होण्याचं प्रत्येक एका मुलीचं स्वप्न असतं. पण हे बघा, आई होण्यासाठी जरी आपण बाळाला जन्म देत असलो तरी सुद्धा तर बाळ मात्र पहिल्यांदा आपल्याला निवडतं. मला पूर्ण खात्री आहे मग असाच एक गोंडस असं बाळ तुम्हाला सुद्धा निवडेल. आणि हे बघा वंश, आज रामनवमी आहे, रामाचा जन्मदिवस. इतक्या चांगल्या दिवशी तुम्हाला हा पाळणा हलवण्याचा मान मिळतो आणि तुम्ही हा मान चुकवाल का? मला पूर्ण खात्री आहे की जर आज हा पाळणा हलला की लवकरच तुमचा अंकुर फुलेल, तुमच्या घरी लवकरच पाळणा हलेल. ते ऐकून आता शर्वरीला खूप बरं वाटतं. शर्वरी विचारते की वहिनी, अगं खरंच असं होईल का? तेव्हा जानकी म्हणते की हो, माझ्यावर विश्वास ठेवा. रामराया सगळं काही नीट व्यवस्थित करेल. त्यामुळे चला बरं, आता अजिबात रडायचं नाही. म्हणून जानकी ईश्वरीच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि ननंदबाई, अहो तुम्हाला पाळणा हलण्याचा मान मिळालेला आहे, मग तो मान तुम्ही असा सोडणार का? त्यानंतर आता इकडे संपत येतो आणि तो सयाजीला विचारतो की मालक, आज रामनवमीची काय काय तयारी करायची आहे ते मला सांगा बरं. तेव्हा आता सयाजी ओरडतो. सयाजी म्हणतो की अरे तुझं डोसकं ठिकाण्यावर आहे का? घरामध्ये काय चाललं हे तुला कळत नाही आणि तू तर सण साजरा करायला निघाला. अरे आयशू दिवसभर रडत असते, कुणाशी बोलत नाही आणि ना जेवण करत नाही. आणि हे जे काही झालं ना ते सर्व त्या ऋषिकेश आणि जानकीमुळे झालेलं आहे. त्यामुळे आता मात्र मी त्यांना सोडत नसतो. आता दोघांना कसा ठेवतो मी बघतच राहा. त्यानंतर ऐश्वर्याने हातामध्ये गन घेतलेली असते आणि जानकी आणि ऋषिकेशचा जो फोटो असतो त्या फोटोकडे गन धरत म्हणते की मी तुम्हाला नाही सोडणार. आणि आता त्यांच्या फोटोच्या त्या गन ती लगेच आता त्यावर गोळी झाडते आणि तेव्हा तो फोटो फुटतो आणि खाली पडतो. तेव्हा आता लगेच संपत बाहेर सयाजीला म्हणतो की मालक, अहो हा तर फायरिंगचा आवाज आहे. ऐश्वर्याताईंनी स्वतःचं काही बरं वाईट तर केलं नाही ना? तेव्हा आता सयाजी तर आता संपतवर जोराने ओरडतो आणि आता धावतच सर्वजण ऐश्वर्याकडे रूम मध्ये येतात. तेव्हा ऐश्वर्या हातात गन घेऊन उभीच असते. सयाजी धावतच येतो आणि ऐश्वर्याच्या हातातील गन घेतो. सयाजी आता ऐश्वर्यावर ओरडतो की काय तुझा हा सर्व वेडेपणा सुरू आहे? तुझं डोसकं फिरलं की काय? आणि हे फोटो तुला कोणी दिले? तेव्हा आता संपत म्हणतो की मी आणून दिले. तेव्हा आता सयाजी संपतवर चिडतो. तेव्हा आता सयाजीला ऐश्वर्या म्हणत असते की हे बघा, आज मी मात्र यांच्या फोटोवर गोळ्या झाडल्या, उद्या मात्र मी यांच्यावर गोळ्या झाडून यांचा जीव घेईलच मी. तेव्हा आता सयाजी ओरडतो. सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की अगं वेडे, जरा टकुर तुझं शांत ठेव. अगं तुला रागच काढायचा आहे, मग फोटोवर कशाला काढते? अगं तू त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओरमडून काढ. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओरबडणार आहे, फक्त त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद नाही, यांचा मान सन्मान, समाधान, सुख, ऐश्वर्य आणि अब्रू सगळं काही मी ओरबडून घेणार आहे आणि मी त्यांना जन्माची अद्दल घडवणार आहे. मला घरातून हाकलून ही लोक तिकडे उत्सव
उत्सव साजरा करत असतो, परंतु आता मात्र मी पुन्हा त्या घरामध्ये शिरणार आणि त्या लोकांना उद्ध्वस्त करून टाकणार। या लोकांनी मात्र माझ्यातील रावण आज जागा केला आणि आता मात्र ही ऐश्वर्या त्या रणदिव्यांच्या घरामध्ये पुन्हा रामायण घडवते। त्यानंतर आता जानकी शर्वरीला बाहेर घेऊन येते आणि गुरुजींना म्हणते की माफ करा, जरासा वेळ झाला, आणि शर्वरीला अगदी खोशत पूजेला बसवते आणि म्हणते की वंश आता पाळणा हलवताना श्रीरामांचा पाळणा म्हणा। तेव्हा शर्वरी खुश होते। तेव्हा आता शर्वरी पाळणा म्हणायला सुरुवात करते, परंतु शर्वरीचे डोळे पाळणा म्हणत असताना अगदी भरभरून येतात। तर आता जानकी शर्वरीला पाळणा म्हणण्यासाठी साथ देते। तेव्हा आता सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं, नानांच्या सुद्धा, सुमित्रा आईच्या सुद्धा। तेव्हा आता विक्रांत शर्वरीकडे बघ। तेव्हा मात्र आता शर्वरी पाळणा म्हणून झाल्यानंतर सर्वजण देवाला नमस्कार करतात। तर सुमित्रा आई म्हणते की बघितलंस ना, घरामध्ये कितीही कोणी मिठाचे खडे जरी टाकले तर ही आमची जानकी खडी साखरेसारखं सगळं काही गोड करून टाकते। तेव्हा आता जानकी म्हणते की आई, अगं जानकी, कोणी काही जरी म्हटलं ना तरी सुद्धा या घराची विस्कटलेली घडी आहे, तर बाळा तू सावरली। तेव्हा आता नाना सुद्धा अगदी तोंड भरून म्हणतात की हो, अगदी खरं आहे, जानकीने आपल्या घराची विस्कटलेली घडी अगदी पुन्हा नीट बसव। खऱ्या अर्थाने मात्र रामनवमी आज साजरी झाली। तेव्हा आता जानकी सर्वांना जय श्रीराम असं म्हणजे घोषणा करतात आणि सर्वजण अगदी खुश होतात। तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सारंग ऐश्वर्याला भेटायला येतो आणि ऐश्वर्या म्हणते की अहो, तिने आपल्या घरावर ताबा मिळवलेला आहे। अहो सारंग, तिने परत आपल्या घरावर ताबा मिळवला, म्हणजे जानकी आजपर्यंत जशी ती तुम्हाला मूर्खात काढत आली तशी ती इथून पुढे सुद्धा तसेच करत राहणार। आणि जा आता इथून पुढे शेतात जाण्याची सवय लावून घ्या, कारण इथून पुढे मात्र ती जानकी तुमचा बैल करणार आहे आणि तुमच्या हातात ती आता नांगर देणार आहे। तेव्हा मात्र आता हे ऐकून सारंग अगदी मोठ्याने धक्का बसल्यासारखा बघत असतो। तेव्हा आता इकडे सारंगने दरवाजा लावून घेतलेला असतो, तर अवंतिका धावतच येते। जानकी आणि ऋषिकेश या दोघांना घाबरत म्हणते की सारंग भाऊजी दार लावून बसलेत, ते दार नाही उघडत। तेव्हा आता इकडे ऐश्वर्या म्हणते की मी बरोबर आता त्या सारंगवर, त्याला लाईनवर आणणारच। आज मात्र मी असा एक डाव त्याच्यासोबत खेळणार ना, तर त्याचा उपयोग मला पुढे होऊ शकतो। आणि डॅडा, आता हा जोकरच आहे, तर त्या घरामध्ये पुन्हा मला तो राणीसारखं नेऊ शकतो। तेव्हा आता सर्वजण सारंग भाऊजी दार उघडा असं म्हणत असतात। तेव्हा आता ऋषिकेश दरवाजा तोडतो आणि आतमध्ये येतो, तर काय बघतो, खूप मोठा असा भयानक प्रकार घडलेला असतो। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आता मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।